नमस्कार मित्रांनो, मी तुमचा व्लॉगर केव। आज मी तुम्हाला एका नवीन जागी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे श्री गोंदेश्वर मंदिर। मंदिर सिन्नर या शहराच्या मध्यभागी बसलेले आहे। बोलतात की हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे। तुम्हाला जे मोठं मंदिर दिसेल ते गोंदेश्वर मंदिर आहे। बाकीच्या 4 छोट्या मंदिरामध्ये विष्णू, गणेश, पार्वती आणि सूर्य हे बसलेले आहेत। मंदिराच्या समोरच तुम्हाला एक नंदीचे सभामंडप बघायला मिळेल। तुम्ही बघत आहात श्री गोंदेश्वर मंदिरातले शिवलिंग। असे मानले जाते की हे मंदिर 11व्या-12व्या शतकात बनवलेले आहे। यादवकालीन राजा गोविंदने बनवलेले हे मंदिर आहे। शंकराच्या पिंडीच्या समोरच एक नंदीचे सभामंडप बनवले आहे। आता आपण त्याचे दर्शन घेत आहोत। या मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम केले आहे। सभामंडपाच्या खांबावरती खूप सुंदर नक्षीकाम केले आहे। आता आपण जे मंदिर बघत आहोत ते पार्वती मातेचं मंदिर आहे। मंदिराच्या सभामंडपावर विविध प्रकारच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। हे मंदिर बघत असताना खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उंच बाग पण आहेत जेथे तुम्ही बसू शकता। छोट्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांच्या आतमध्ये गेल्यावर उन्हाळ्यातही खूप थंड हवा येते। आता आपण श्री गणपती मंदिराचे दर्शन घेऊया। हे मंदिर छोट्या 4 मंदिरांपैकी दुसरं मंदिर आहे। तुम्हाला सगळ्या 5 मंदिराच्या छतावर कोरीव काम केलेले दिसेल। मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे व ती खूप सुबक आहे। हा पूर्ण मंदिर परिसर खूपच आकर्षक आहे। ही पूर्ण वास्तू भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। चारही मंदिराच्या सभागृहातून हे मंदिर खूप सुंदर दिसते। गोंदेश्वर मंदिर एक शंकवाकृती आकारात बनवलेले आहे। आता आपण आपल्या तिसऱ्या मंदिराकडे वळूया। जे मंदिर आहे ते आपल्या 4 मंदिरांमधून तिसरं मंदिर आहे। हे मंदिर सूर्य मंदिर आहे। हे तिसरे मंदिर सूर्यदेवांना समर्पित आहे। तुम्ही एकदा तरी या गोंदेश्वर मंदिरात येऊन पहा, तुम्हाला येथे खूप मस्त वाटेल। मंदिरामधून आपल्याला पुराण्या जमान्यातले वेगवेगळे कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळतात व असेच खूप सुंदर गोष्टी तुम्हाला या मंदिरातून बघायला मिळतील। तो समोरचा परिसर आहे तिथे एक पाण्याचं तळ आहे, पण मे महिना सुरू असल्याने आणि जास्त उन्हाळा असल्याने हे येथलं पाणी अटलं आहे। कलाकार इथे त्यांचे डान्सचं रेकॉर्डिंग करण्यासाठी पण आलेले दिसत होते। या परिसरातल्या 4थ्या मंदिराचं दर्शन आपण आता घेत आहोत। हे मंदिर आहे श्री विष्णूंचं मंदिर, म्हणजेच भगवान श्री कृष्णांचे मंदिर। तुम्ही पाहू शकता की मी त्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्याचे दर्शन घेत आहे। तुम्ही त्या मंदिरातील आकर्षक मूर्ती बघत आहात। जय श्री कृष्ण भगवान की जय, जय शिवशंकर भगवान की जय। मंदिराचे बाहेरच्या परिसरामध्ये कोरीव काम केले आहे। कोरीव काम खूपच अवघड असायचे, पण आपल्या प्राचीन कलाकारांनी हे करून दाखवले। मंदिराच्या आतमध्ये येण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत, त्याच्यापैकी एक सध्या बंद आहे। मला माझा हा व्हिडिओ मस्तच वाटला असला। तुम्हीही या मंदिरात येऊन तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। आम्हाला हे मंदिर खूप मस्त वाटले। तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। थँक यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।